धाराशिव जिल्ह्यात वाघ व बिबट्याची दहशत सुरूच। सोलापूर धुळे महामार्ग लगत असलेल्या चोराखळी व मलकापूर शिवारात गायीवर हल्ला करून गाय ठार। वन विभाग घटनास्थळी दाखल। याबाबत शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। मित्रांनो, धाराशिव बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणाऱ्या मलकापूर गावाच्या शिवारात आपण आलेलो आहोत। एक 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बिबट्या सदृश प्राण्याने जनावरांवर हल्ला केल्याचं पुन्हा एकदा दिसून आले। तब्बल 30 ते 40 मीटर कोट्यातून त्या प्राण्याने गाय वासरू ओढीत आणलं आणि या ठिकाणी त्याचा फडशा पाडला असं उपस्थित शेतकऱ्यांकडून सांगता येते। दरम्यान उपस्थित असणारे काही शेतकरी तरुण जे होते त्यांच्या म्हणण्यानुसार हा वाघ आहे आणि बिबट्या असल्याची चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे। तर नेमकं त्या दिवशी काय झालं हे प्रत्यक्षदर्शी शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। आम्हाला वासराचा आवाज आला की आम्ही दोघा तिघांना पाठवलं। तर ज्याचा वासरू जो शेतकरी आहे तो वरडला आणि आम्हाला 5-6 जणांना बोलवलं की तो म्हणला की वासरू ओढीत नेलं ज्वारीमध्ये। मग आम्ही आला 5-6 जणांनी बांधावर उभून बघितलं तर वन होता ओढलेला। मग काय होतंय काय दिसलेलं नव्हतं। मग आम्ही गावकऱ्यांना फोन लावले, सगळ्यांना गाव गोळा केलं इथे आणि चौकून येडा टाकला ह्या ज्वारीला 5-50 जणांनी येडा टाकला की काही जणांचं म्हणणं होतं आतमध्ये घुसू, पण वासराचा आवाज येत होता, नरड्या फाशी बसल्यासारखा आवाज येत होता, पण काय आहे ते समजत नव्हतं। त्या लिंबावर देखील 8-9 जण उभा केलते आम्ही, पण वरून काहीच दिसत नव्हतं खालचं, फक्त वासरांचा आवाज येत होता। मग 2 जण बांधावर उभा केले आणि 5-6 जण चौकून येडा टाकले। मग 5-6-8 बॉम्ब टाकले ह्या जागेपाशी हाताने आणि 2-4 दगड मारले की ह्या दिशेने तो प्राणी पलीकडे गेला। ते 2 जणांनी कन्फर्म बॅटरीने बघितलं की वाघ आहे म्हणून बघितल्या त्यांनी ओरडले की वाघ आहे पळा। आम्ही 5-10-12 जण पलीकडून गेलो आणि पूर्ण अजून एकदा येडा टाकला की ती बाहेर जाऊन मग 5-10 मिनिटं अजून थांबला की 10:30 वाजता वन विभागाचे फोन आला की आम्ही जवळ आलो, काही कर नका म्हणून। मग वन विभाग जवळ आले की तेवढ्या वेळात अजून 5 मिनिटात तो जो प्राणी आहे वाघ बिबट्या तिथून वापस या वासरापाशी आला। तो वापस येताना बी अजून 4-5 जणांनी बघितला। पहिल्यांदा जो दोघांनी बघितलं त्याचं सौरव लोमटे नाव आहे आणि एक उमेश लोमटे, तर दोघांनी कन्फर्म बॅटरीने पाहिलेला आहे। तो त्यांचं म्हणणं आहे की काळे पट्टे आहेत त्याच्या अंगावर आणि वाघच आहे, पण वन विभागवाल्याचं म्हणणं येतं की बिबट आहे। त्यातच कन्फ्युजन आहे, पण तो दोघं अजून बी म्हणतात की वाघ आहे, दुसरं काहीच नाही। आता जी वासरू नेलं ते किती वयाचं होतं साधारण? वय साधारण 1.5-2 वर्षाच्या पुढचंच होतं। नुकसान प्रक्रियाच केलेली आहे पूर्ण आणि ते म्हणले तुमचे अर्ज ते दाखल करा, पंचनामे बी केलेत काल यांनी येऊन आणि फोटो कॅमेरा देखील लावला होता। मग ते कॅमेरा आता भूमला आज नेणार आहेत, संध्याकाळचं काय हालचाल झाली ती कळणार, उत्तर संध्याकाळी कळेन। निश्चितच या ठिकाणी जर बघितलं की येडशीमध्ये सर्वप्रथम वाघाची दहशत या मताळ्याखाली धाराशिव बुलेटिनने बातमी लावली होती गेल्या 19 तारखेला। 19 तारखेपासून आज जर बघितलं साधारण 7-8 दिवसातच जवळपास 2री-3री शिकार या ठिकाणी या प्राण्याने केलेली आहे। नेमकं यावर ठोस असं सोल्युशन किंवा उपाययोजना कधी होणार अशा शंका ग्रामस्थांकडून तसेच शेतकरी वर्गाकडून विचारल्या जात आहेत।